नमस्कार, मी एके सर, एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता एक कोट त्या ठिकाणी लिहिलेला आहे. इवन डिलेज आर ब्लेसिंग्स, ट्रस्ट दी युनिव्हर्स. सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण खूप अभ्यास करतो, आपण एकदम मन लावून अभ्यास करतो, पण आपलं सिलेक्शन काय होत नाही. ठीक आहे, म्हणजे इथे काय झाला, तुमचा एक डिले झाला की ऑब्विसली एक जनरल टेंडन्सी आहे की आपल्याला वाईट वाटतं. ठीक आहे, आणि 100% ते वाटलंच पाहिजे. ठीक आहे, परत आपण खूप अभ्यास करतो, ऍडव्हर्टाइजमेंट देखील आलेली आहे आणि ऍडव्हर्टाइजमेंट आली, एक्झामची डेट देखील आली, पण काही कारणास्तव तुमची एक्झाम गेली पुढे. परत एकदा इथे झाला तुमचा डिले झाला की परत एकदा वाईट वाटणार आणि अभ्यास तुमचा कमी होणार. आपण परत एकदा खूप अभ्यास करतो, पण जी ऍडव्हर्टाइजमेंटची आपण वाट पाहत आहोत ती ऍडव्हर्टाइजमेंटच येत नाही. ठीक आहे, परत एकदा इथे तुमचा डिले झाला म्हणजे परत एकदा तुम्हाला वाईट वाटलं आणि वाईट वाटलं म्हणजे अभ्यास हा आपोआप काय झाला, कमी झाला. लक्षात घ्या, हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रत्येक व्यक्ती फेस करतोय. जो कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे, प्रत्येक विद्यार्थी ह्या प्रोसेस मधून जात असतो. ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ऑब्विसली याचं एक जनरल टेंडन्सी, तुमच्या जागेवर मी जरी असतो तरी मला वाईट वाटलंच असतं, पण प्रत्येकाची एक लिमिट आहे, समजून घ्या. आता वाईट किती वेळ तुम्ही वाटून घेणार आहेत, हे जे तुम्हाला वाईट वाटत आहेत त्याच्यामध्ये काहीतरी एक अपॉर्च्युनिटी शोधा. काय अपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला वेळ मिळाला. बघा, भरपूर वेळा मला विद्यार्थी कॉल करतात की सर, एक्झाम पुढे गेली, माझं सिलेक्शन होत नाही, मी आता काय करू. माझा पहिला प्रश्न त्यांना असा असतो की एक्झाम जर पुढे गेलेली आहे, तुम्हाला जर वाईट वाटतंय, तर तुम्हाला एवढी गॅरंटी होती का की तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे. याचं उत्तर जर नाही असेल तर एक्झाम पुढे गेल्याचं तुम्हाला वाईट वाटता कामा नये, कारण की तुमच्यासाठी ती एक अपॉर्च्युनिटी आहे. तुमचं सिलेक्शनची गॅरंटी तुमच्याकडे नव्हती, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडताय. प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठे कमी पडतो. 100% अभ्यास प्रत्येकाचाच होतो असं नाही. ओके, प्रत्येकामध्ये काही ना काही त्या ठिकाणी कमी आहे. मग तो जो वेळ तुम्हाला भेटलेला आहे, बरोबर ना, जी एक्झाम तुमची पोस्टपोन झालेली आहे किंवा तुमचं सिलेक्शन होत नाहीये, तो तुमच्याकडे वेळ मिळालेला आहे आणि तो जी वेळ आहे ते तुमच्यासाठी ब्लेसिंग आहे, तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचंय की जो काही माझा अभ्यासक्रम राहिलेला आहे, जो काही माझा सिलेबस राहिलेला आहे, जिथे कुठे मी कमी पडत आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करण्यासाठी तुम्हाला एक वेळ त्या ठिकाणी मिळालेला आहे. तुमच्याकडे ती एक अपॉर्च्युनिटी आहे आणि त्याचं युटिलायझेशन तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ओके, मग असं आहे का की माझा डिले होऊच द्यायचा. त्यासाठी बघा, भरपूर ज्या एक्झाम आहेत, असं डब्ल्यूआरडी असेल, पीडब्ल्यूडी असेल, डब्ल्यूसीडी असेल, ह्या ज्या एक्झाम आहेत, ह्या एक्झाम येण्यासाठी देखील तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. भरपूर वेळा तुम्ही टेलिग्रामवर बघता, भरपूर सारे विद्यार्थी तुमच्यासाठी झटत आहेत, त्यांना थोडा सपोर्ट तुम्हाला करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. ठीक आहे, तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर उशीर होत असेल कोणत्याही गोष्टीला, तुमचं सिलेक्शन असेल, ऍडव्हर्टाइजमेंट असेल, बरोबर ना, तुमची एक्झाम असेल, ह्या गोष्टी जर डिले होत असेल तर त्याला घाबरायचं नाही, त्याला फेस करायचं. त्याच्यामधून देखील एक अपॉर्च्युनिटी शोधून काढायची. ती अपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्हाला एक टाइम भेटतोय आणि त्या टाइम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे आणि नवीन ऍडव्हर्टाइजमेंट येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील त्या ठिकाणी करायचे आहे. ठीक आहे, आता मेन मुद्दा ह्या लेक्चर मध्ये बोलणार आहे, ते दोन मुद्दे लगेच सांगून टाकतो. आता इथे जे काही मी तुम्हाला डेट सांगल, मंथ सांगल, बरोबर ना, हे जे मंथ सांगणार आहे हे अप्रॉक्सिमेटली असणार आहे. लगेच आता खाली कमेंट करून सांगायचं नाही की सर 100% होईल का, मला एक्झॅक्ट डेट सांगा, तसं सांगता येत नाही. बघा, ऑलरेडी महाट्रान्सकोची जी एक्झाम आहे ही 2 वेळा पोस्टपोन झाली. मागच्या वेळेला ज्या वेळेला पोस्टपोन झाली त्यावेळेला देखील विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की सप्टेंबर मध्ये कुठेतरी एक्झाम होऊ शकते. तो देखील माझा एक अंदाजच होता. इथे देखील मी अंदाजच सांगणार आहे. ठीक आहे, एक्झाम ही तुमची ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये होऊ शकतं. म्हणजेच महाट्रान्सकोसाठी तुमच्याकडे 1 ते 1.5 महिना किंवा जास्तीत जास्त 2 महिने तुमच्याकडे असू शकतात. ठीक आहे, त्या दृष्टीने तुम्हाला काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. मी सांगतोय मग हीच डेट असेल मग सगळं सोडून द्यायचं, असं करायचं नाही. ठीक आहे, हा फक्त एक अंदाज आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एक्झाम महाट्रान्सकोची होऊ शकते. ठीक आहे, दुसरी गोष्ट, पीएमसी साठी नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का. जेवढी इन्फॉर्मेशन मी काढलेली आहे, ठीक आहे, जेवढी इन्फॉर्मेशन मी काढलेली आहे त्यावरून तरी हे समजलंय की तुम्हाला जे काही नवीन विद्यार्थी आहे, बरोबर, आतापर्यंत जर जे जुने विद्यार्थी आहेत तेच फक्त फॉर्म एडिट करू शकत आहेत. ओके, पण काही दिवसामध्ये नवीन विद्यार्थ्यांसाठी देखील पीएमसी त्या ठिकाणी लिंक उपलब्ध करून देणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात. ठीक आहे, आता त्याचं अपडेट काय असेल, कसं असेल, सगळं आपण एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या टेलिग्रामवर त्या ठिकाणी टाकणारच आहोत. आता लगेच म्हणायचं नाही की सर कधी येणार आहे, डेटच सांगा, टाइमच सांगा, असं होणार नाही. जेवढी इन्फॉर्मेशन मी काढली त्याच्यावरून सांगतोय की पीएमसी साठी नवीन विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत. क्लिअर. चला, आता मेन मुद्दा, हा व्हिडिओ काय फार मोठा नसेल, समजून घ्या.
5च मिनिटाचा इथून याच्यानंतर व्हिडिओ असेल, पण तो फार महत्वाचा असणार आहे की एक्झॅक्टली आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे. ओके, भरपूर वेळा विद्यार्थी त्या ठिकाणी कन्फ्युज होतात. मला भरपूर कॉल आले की सर आता एवढ्या सगळ्या एक्झाम समोर दिसत आहेत, बरोबर ना, तर आम्ही कोणती एक्झाम त्या ठिकाणी टार्गेट केली पाहिजे. आता इथे देखील मी वरती टाइम दिलाय की हे एक्झाम कधी होऊ शकतात. आता ह्या देखील अप्रॉक्सिमेटली आहे. आता हे आपण का घेतल्यात, हा का टाइम दिला असेल की आपल्याला एक प्लॅनिंग करता येतं. समजतंय ना, आपल्याला एक प्लॅनिंग करता येतं आणि त्या दृष्टीने आपल्याकडे एवढा वेळ मिनिमम अवेलेबल आहे, त्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी अभ्यास करतो. यापेक्षा देखील डिले होऊ शकतो. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, आपल्याकडे ज्या आलेल्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, तुमची महाट्रान्सको एई असेल आणि पीएमसी असेल आणि अजून एक दोन असतील. अशा तुम्ही जर सगळ्या वॅकन्सी जर ह्या बघितल्या तर अप्रॉक्सिमेटली 300च्या आसपास ह्या वॅकन्सी आहेत. ठीक आहे, काहींना 50, काहींना 100, ऍव्हरेज तुमच्या 100च्या आसपास या ठिकाणी वॅकन्सी आहेत. ओके, हा झाला तुमचा पहिला मुद्दा. आता ह्या एक्झाम कधी होऊ शकतात, ह्या एक्झाम होऊ शकतात तुमच्या 2 महिने किंवा त्याच्यापेक्षा कमी टाइम मध्ये देखील होऊ शकतात. आपल्याला आपण एक्झॅक्ट माहिती त्या ठिकाणी सांगता येणार नाही. ठीक आहे, म्हणजे 2 महिन्याचा अप्रॉक्सिमेटली आपल्याकडे वेळ आहे आणि ह्या एक्झाम आपल्याकडे होऊ शकतात. ठीक आहे, दुसरी गोष्ट आहे भूमी अभिलेख. भूमी अभिलेखची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी ती ऍडव्हर्टाइजमेंट ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला किंवा जास्तीत जास्त सेकंड वीक पर्यंत त्या ठिकाणी येऊ शकते. वॅकन्सीज किती असणार आहे, 900च्या आसपास त्या ठिकाणी वॅकन्सीज असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर ऑक्टोबर मध्ये आपण म्हटलं की तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आली, बरोबर ना, तर नोव्हेंबर, डिसेंबर एंड किंवा जानेवारी म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुमच्याकडे 3 किंवा 3 महिन्यापेक्षाही जास्त वेळ आहे. ठीक आहे, कमीत कमी वेळ मी या ठिकाणी सांगितलाय. म्हणजे काय, जर आपण म्हटलं की भरपूर वेळ आहे की विद्यार्थी रिलॅक्स होतात. ठीक आहे, मुद्दामून या ठिकाणी मी कमी टाइम लिहिलाय. 3 किंवा 3 महिन्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला अभ्यासासाठी भूमी अभिलेखसाठी या ठिकाणी मिळू शकतो. आधी माझा मुद्दा समजून घ्या, त्यानंतर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच लाईन मध्ये कन्क्लुजन सांगेल. ठीक आहे, आता बाकीच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत त्या अजून आलेल्या नाहीत किंवा त्या कधी येणार आहेत हे आपल्याला माहित नाही. आपण अप्रॉक्सिमेटली पकडले. माझ्या शब्दाचा लगेच तसाच अर्थ काढायचा नाही की ऍडव्हर्टाइजमेंट येणारच आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत. आता याच्या वॅकन्सी एकदा समजून घ्या. डब्ल्यूआरडीच्या जवळपास 900 वॅकन्सी आहेत. पीडब्ल्यूडीच्या जर बघितल्या, जेईच्या 1000 आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या जवळ 3000. ओके, तो आरटीआय तुम्ही बघितला असेल. त्यानंतर डब्ल्यूसीडीच्या देखील 1500 ते 2000 वॅकन्सी आहेत. एमजीपीच्या देखील 300-400 वॅकन्सी आहेत. अशा सगळ्या जर कॅल्क्युलेट केल्या ह्या सगळ्या, बरोबर ना, तर 4 ते 5000 वॅकन्सीज आपल्याकडे त्या ठिकाणी असणार आहेत. मेन मुद्दा हाच आहे माझा, समजून घ्या. जर तुमचा अभ्यास एवढा झालेला असेल की माझं 100% इथे कुठेतरी सिलेक्शन होईल, तर तुम्ही या बाकीच्यांचा विचार करूच नका. जर तुम्हाला हा मुद्दा क्लिअर असेल की नाही माझा एवढा अभ्यास आहे, बघा समजून घ्या, मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः समजून घ्यायचे. आपण स्वतःला ओळखत असतो, मी तुम्हाला ओळखत नाही, बरोबर ना. म्हणजे तुम्ही काय आहेत हे दुसरं कोणीच सांगू शकत नाही, पण तुम्ही स्वतः सांगू शकता की अरे आपल्याकडून हे होईल की नाही. समजतंय ना, मी तुम्हाला म्हणणार की नाही हे करू नका, याच्या जागा कमी आहेत, पुढे भरपूर मोठी अपॉर्च्युनिटी आहे, हे मी म्हणू शकत नाही. समजून घ्या, तुम्हाला स्वतः ओळखायचंय की सर मी मागच्या 2 वर्षापासून अभ्यास करतोय आणि मला वाटते की याच्यातली एक जागा, 50 जागा असू द्या, 100 असू द्या, 170 असू द्या, ह्या एवढ्या जागांमधून माझी एक जागा फिक्स आहे, एवढा अभ्यास माझा झालेला आहे. हा जर कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असेल तर 100% तुम्ही फक्त इथेच फोकस करा. आता लगेच ह्या बाकीच्यांचा विचार तुम्ही करू नका. कळालं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, असे विद्यार्थी असतील की सर मी प्रामाणिकपणे सांगतो की माझा अभ्यास मी 2 वर्षापासून सुरू केलेला आहे, पण माझा अभ्यास एवढा झालेला नाही की माझं सिलेक्शन इथे होईल. ठीक आहे, तुम्ही काय करायचे, तुम्ही देखील याचा अभ्यास सुरू ठेवा, काही प्रॉब्लेम नाही, कारण की हा सेम सिलेबस तुम्हाला पुढे देखील लागणार आहे. भरपूर वेळा विद्यार्थी काय होतो, कन्फ्युज होतो की सर आता इथे 50 जागा आहेत, 100 जागा आहेत, 170 जागा आहेत, मग आता पुढच्या अपॉर्च्युनिटी माझ्या हातातून जातील का, काय जायचा प्रश्न आहे. मला एक गोष्ट सांगा, जीएस-जीके, मराठी, इंग्लिश, टेक्निकल इथेही आहे आणि सेम सिलेबस तुम्हाला इकडे पण द्यायचा आहे. समजतंय ना, फक्त तुमचं एवढंच आहे की तुम्ही हे करत असताना याचे एक्झाम 2 महिन्याच्या आत होतील, बरोबर ना, 2-2.5 महिन्याच्या आत होतील, मग तुम्ही घाई करणार. समजतंय ना, जर तुमचा अभ्यास खरंच तेवढा झालेला असेल की जर तुमचं सिलेक्शन होणारच आहे असं तुम्हाला वाटत असेल तर व्यवस्थितपणे रिवाइज करा, तुमचं एमसीक्यूची प्रॅक्टिस करा, टेस्ट सिरीज द्या आणि ह्या एक्झामला टार्गेट करा. पण तुम्हाला जर वाटत असेल की सर माझा 50% सिलेबस कव्हर नाहीये, माझ्याकडून हे एक्झाम टार्गेट होतील का, होणार नाही. समजून घ्या, कोणतीही एक्झाम जर तुम्हाला क्लिअर करायची असेल तर 100% सिलेबस तुमचा कव्हर झाला पाहिजे. समजतंय ना, सगळा सिलेबस तुमचा कव्हर झाला त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करावी लागते, त्यानंतर तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करावे लागतात, त्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट द्यावे लागतात, त्यानंतर कुठे आपलं सिलेक्शन होतं.
तुम्ही ह्या गोष्टीमध्ये जर कमी असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुमचा जो अभ्यास चालू आहे, बरोबर ना, तुम्ही काय करता, हे एक्झाम जर टार्गेट करायच्यात तर मग काय करायचं, स्वाम अर्धाच केला, टॉस अर्धाच केला, आरसीसी अर्धाच केला, बरोबर ना, इस्टिमेशनचे फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करून गेलो, सर्वेचे फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करून गेलो, त्यांनी तुमचं सिलेक्शन होणार आहे का? मुळीच नाही होणार. तुम्हाला स्वतःला माहित आहे की आपण कुठं आहोत. मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला स्वतःला आतून माहित आहे, आपण आपल्या स्वतःला खूप ओळखतो की आपलं सिलेक्शन होईल का नाही. दुसरा करतोय म्हणून करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की माझं सिलेक्शन इथे होणार नाही तर तुम्ही इकडे शिफ्ट होऊ शकता, कंपल्सरी नाही. परत एकदा मी सांगतोय, हे कंपल्सरी नाही. हे मी का सांगतोय, कारण की आपण आपल्या स्वतःला ओळखायचे की माझा अभ्यास सर खरंच झालेला नाहीये, माझ्या आतून आवाज येतोय की एवढ्या कमी जागांमध्ये, बरोबर ना, इथे 50, इथे 50, इथे तुमच्या 130, इथे तुमच्या 170, एवढ्या कमी जागांमध्ये माझं सिलेक्शन होणार नाही. मला अजून अभ्यासाची गरज आहे आणि तो अभ्यास केल्यानंतर मला इथे कुठेतरी ह्या 4-5 हजार जागांमध्ये माझं सिलेक्शन होऊ शकतं. हे स्वतः आपल्याला ठरवायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा माझं सिलेक्शन 100% आहे एवढ्या जागांमधून, 100% तुम्ही हे करा. तुम्ही हे करताय म्हणजे तुमचा इथे देखील अभ्यास होणारच आहे. तुम्हाला वेगळा काही विचार करण्याची गरज त्या ठिकाणी नाही. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही इथे शिफ्ट झालात, ओके सर, मग आता मी भूमी अभिलेखला तर फक्त नॉन टेक्निकल आहे, बरोबर ना. भूमी अभिलेखचा सिलेबस काय आहे? मराठी, इंग्लिश, जीएस जीके, रिजनिंग ऍप्टिट्यूड, 4 टॉपिक आहेत. प्रत्येकावर तुमचे 25 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्कासाठी, 100 प्रश्न 200 मार्क. टेक्निकल इथे नाही. सर मग जर मी आता भूमी अभिलेख केला तर इथे माझं दुर्लक्ष होईल. अरे कसं होईल? तोच मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. जर तुमचा हा जो काही तुमचे विषय आहेत, मराठी असेल, इंग्लिश असेल, जीएस जीके असेल आणि रिजनिंग ऍप्टिट्यूड असेल, हे सगळे विषय इथे 200 मार्क्ससाठी आहे, म्हणजे 100% सिलेबस आहे, बरोबर. पण हा सिलेबस काय फक्त भूमी अभिलेखला आहे का? इथे सुद्धा आहे. कोणतीही तुम्ही एक्झाम घ्या, 40 to 60% वेटेज याच इथे आहे. म्हणजे तुम्ही जर भूमी अभिलेखचा अभ्यास करणार असाल तर इनडायरेक्टली तुमचा ह्या एक्झामचा देखील अभ्यास होतोय. समजतंय माझा मुद्दा? तुम्ही जर भूमी अभिलेखचा अभ्यास करत आहात, मराठी, इंग्लिश, जीएस जीके, रिजनिंग ऍप्टिट्यूड, तर तुम्ही इनडायरेक्टली याचा पण अभ्यास करताय. तुम्ही म्हटलं की सर मला हे एक्झाम, अरे आता ह्या आपण इथे कधी आलोय? ज्यावेळेला तुम्ही ठरवले की हे एक्झाम मला द्यायच्या नाहीयेत, आता तुमचं फिक्स झालंय की मला ह्या एक्झाम मला द्यायच्यात, एक्झामला जायचे तर प्रॉब्लेम नाही, पण सर मला माहिती आहे की माझं सिलेक्शन इथे होणार नाहीये, हे ज्या वेळेला तुम्हाला वाटतं त्यावेळेला इथे यायचं. हा, मग इथे जर आलं तर आपलं पक्क झालं ना की आपल्याला भूमी अभिलेख सिरियसली द्यायची आणि ह्या एक्झाम सिरियसली द्यायच्या, बरोबर. मग तुम्ही याला घ्या. जर तुम्ही आता तुम्हाला वाटत असेल की माझं एवढ्या जागेमध्ये होणं पॉसिबल नाही, आपल्याला माहित असतं, बरोबर, हे जर तुमचं फिक्स असेल तर तुम्ही इथे यायचे. इथे आला म्हणजे तुम्हाला हे कंपल्सरी आहे, हे तुम्हाला करावंच लागेल. इंजिनियर म्हटलं की इथे तुमचा वीक पॉइंट आहे, पण बरं झालं की भूमी अभिलेखची ऍडव्हर्टाइजमेंट ही आधी येणार आहे, कारण की ज्या गोष्टी आपण सोडत होतो त्या आता आपल्याला करायची अपॉर्च्युनिटी इथे भेटते. समजतंय? ज्या गोष्टी आपण करत नव्हतो, मराठी करत नव्हतो, इंग्लिश करत नव्हतो, जीएस जीके तर सगळ्यात मोठा राग, रिजनिंग ऍप्टिट्यूड थोडंफार जमायचं, पण आता ह्या गोष्टी तुमच्या आधी परफेक्ट होतील. म्हणजे इकडे डब्ल्यूआरडी मध्ये जर बघितलं तुम्ही, बरोबर ना, तर 60 प्रश्न, पीडब्ल्यूडी मध्ये 60 प्रश्न, डब्ल्यूसीडी मध्ये 60 प्रश्न, जे तुमचे नॉन टेक्निकलचे आहेत, आता थोडेफार चेंज होऊ शकतं, 40 to 60%, मिनिमम 40, मॅक्झिमम 60% तुम्हाला नॉन टेक्निकल इथे विचारलं जाऊ शकतं. ऍव्हरेज काढलं तर 50% सिलेबस तुमचा याचा इथे कव्हर होतोय. समजतंय? सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ठरवा, एकदा स्वतःच्या मनाला विचारा की माझा अभ्यास किती झालेला आहे, आणि जर खरंच वाटत असेल की सर माझा अभ्यास झालेला आहे, माझं सिलेक्शन होणार आहे, तर तुम्ही हे करा, काहीच अडचण नाही. ठीक आहे. पण तुम्हाला जर आतून वाटत असेल की सर माझा सिलेबस तेवढा कव्हर झालेला नाहीये आणि आता महाट्रान्सफर तुम्ही म्हणताय 1-1.5-2 महिन्यामध्ये होईल, बरोबर, किंवा कोणत्या एक्झाम 1-1.5-2 महिन्यामध्ये होईल, माझा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होणार नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही इकडे शिफ्ट होऊ शकता. आणि तो जो म्हणजे अभ्यास काय बंद नाही करायचा आपल्याला, समजतं ना. शिफ्ट व्हायचं म्हणजे नॉन टेक्निकलकडे शिफ्ट व्हायचं. आणि तुम्ही नॉन टेक्निकलचा अभ्यास करताय म्हणजे तुम्ही ह्या देखील ज्या एक्झाम आहेत, ज्या तुम्ही पुढे जाऊन त्या ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहेत, बरोबर ना, तर ते देखील तुम्ही प्रयत्न केल्यानंतर त्या ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे, बरोबर ना. मग त्याचा देखील तुमचा इथे 50% अभ्यास होणार आहे. ही एक्झाम जर आपण म्हटलं डिसेंबर जानेवारी मध्ये झाली, बरोबर ना, तर हे एक्झाम देखील तुमच्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये होऊ शकतात. म्हणजे पुढचा 1-1.5 महिना तुम्हाला परत एकदा मिळणार आहे टेक्निकल साठी. ओके. किंवा साइड बाय साइड जर तुम्हाला वाटत असेल की मला ऍडव्हर्टाइजमेंट येऊपर्यंत वाटच बघायची, तरी देखील तुम्ही आत्ता भूमी अभिलेख येऊपर्यंत तुम्ही टेक्निकल पूर्ण करा. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही टेक्निकल पूर्ण करून घ्या. आणि एकदा भूमी अभिलेखची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे, जी ऑक्टोबर मध्ये येणारच आहे, बरोबर ना, ती ऍडव्हर्टाइजमेंट आली की मग नॉन टेक्निकल कडे त्या ठिकाणी तुम्ही शिफ्ट होऊ शकता. ठीक आहे. सांगण्याचा उद्देश तुम्हाला माझा कळाला असेल. स्वतःला अनालाइज करा, स्वतःला प्रश्न विचारा, माझं सिलेक्शन होतंय का इथे, होत नसेल तर इकडे तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे. क्लिअर? चला, बस मला एवढं सांगायचं होतं. त्यासोबत जर तुम्ही
अभ्यास करत आहात, सिव्हिलच्या कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल त्याचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जायचे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल त्या ठिकाणी पाहता येणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट, फक्त 3 रुपयाचं पेमेंट त्या ठिकाणी इंटरनेट हँडलिंग चार्जेस आहेत ते फक्त पे करायचे. तुम्हाला हा सब्जेक्ट पूर्णपणे त्या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा देखील सब्जेक्ट फ्री ऑफ कॉस्ट एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं युट्यूब चॅनल त्या ठिकाणी सर्च करायचे. युट्यूबवर जाऊन तिथे तुम्हाला फ्री इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे लेक्चर देखील त्या ठिकाणी पाहायला भेटतील. जर आपला ऑल इन वन कोर्स तुम्हाला जर पाहिजे असेल, सगळ्या एक्झाम, भूमी अभिलेख असेल, WRD, PWD, WCD, MGP, सगळ्या एक्झामसाठी एकच कोर्स. त्याची फी आहे 3,499 रुपये. यावर देखील तुम्हाला 20 to 25% ऑफर त्या ठिकाणी मिळत असते. ठीक आहे. आता ह्या कोर्समध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही कव्हर होणार आहे. आणि भूमी अभिलेखसाठी जे काही नवीन व्हिडिओ शूट होतील ते देखील ह्याच बॅच मध्ये त्या ठिकाणी ऍड होतील. ज्यावेळेला भूमी अभिलेखची ऍड येईल त्यावेळेला ह्या बॅचची फी त्या ठिकाणी वाढलेली असेल. तुम्ही आत्ताच या बॅचला त्या ठिकाणी परचेस करू शकता. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त तुमचा काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करू शकता. ज्या काही मी तुम्हाला डेट सांगितलेल्या आहेत त्या अप्रॉक्सिमेटली सांगितलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला एक प्लॅन करता येईल की हा मला किती दिवस अभ्यास करायचा आहे, माझ्याकडे किती वेळ त्या ठिकाणी आहे. जो वेळ दिला त्याच्यापेक्षा जास्त वेळ देखील त्या ठिकाणी लागू शकतो. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.